शांत झोपेची गोष्ट. गाढव आणि सोन्याची मूर्ती. हळूहळू शांत व्हा. एक दीर्घ श्वास घ्या आणि अलगद सोडा. पुन्हा एकदा श्वास आत आणि बाहेर. तुमचे शरीर सैल होत आहे. तुमचे खांदे हलके होत आहेत. डोळे हळूहळू मिटत आहेत. मन शांत होत आहे. विचार मंद होत आहेत. रात्र आता पूर्ण पसरली आहे. चंद्र आकाशात हळूच चमकत आहे. थंड वारा अलगद तुमच्या भोवती फिरत आहे. आणि आता आपण एक शांत गोष्ट ऐकणार आहोत, जी तुम्हाला हळूहळू गाढ झोपेत घेऊन जाईल. एका जुन्या शांत गावात लहान लहान रस्ते होते. मातीचा सुगंध हवेत होता. सकाळची वेळ होती. सूर्य मऊपणे उगवत होता आणि गावात हलकी हालचाल सुरू झाली होती. त्या गावात एक साधं गाढव राहत होतं. मेहनती, शांत आणि नेहमी आपलं काम प्रामाणिकपणे करणारा. त्या दिवशी गावात एक खास कार्यक्रम होता. एक सुंदर चमकणारी सोन्याची मूर्ती गावातून नेली जाणार होती. लोक रस्त्याच्या कडेला उभे होते, हात जोडून शांतपणे वाट पाहत. आणि त्या मूर्तीला वाहून नेण्यासाठी त्या गाढवाची निवड झाली होती. गाढवाच्या पाठीवर ती सोन्याची मूर्ती ठेवली गेली. ती खूप सुंदर होती, चमकणारी आणि खूप मौल्यवान. गाढव हळूहळू चालू लागलं. गावाच्या रस्त्यावरून जाताना लोकांनी त्याला पाहिलं. ते वाकले, नतमस्तक झाले, हात जोडले. सगळीकडे आदर होता, शांतता होती. गाढवाला काहीतरी वेगळं जाणवू लागलं. हे सगळे मला नमस्कार करत आहेत. किती आदर, किती मान. त्याच्या चालण्यात थोडा बदल झाला. तो थोडा हळू चालू लागला. डोके उंच केले. वाऱ्याने हलका स्पर्श केला आणि त्याच्या मनात अभिमानाची छोटी लहर उठली. तो विचार करू लागला, मी किती महत्वाचा आहे. लोक मला पाहून वाकत आहेत. रस्ता शांत होता. लोक अजूनही नम्रपणे उभे होते. गाढव आता थांबलं. रस्त्याच्या मधोमध. त्याला तो क्षण थोडा जास्त अनुभवायचा होता. थोडं अजून कौतुक हवं होतं. तो तिथेच उभा राहिला. क्षणभर शांतता पसरली. मग अचानक त्याच्या पाठीवर हलका पण ठाम फटका बसला. त्याचा मालक म्हणाला, चाल पुढे. लोक तुला नाही, तुझ्या पाठीवरील मूर्तीला नमस्कार करत आहेत. त्या शब्दानंतर गाढव शांत झालं. त्याने पुन्हा चालायला सुरुवात केली. हळूहळू त्याच्या मनात एक नवीन जाणीव निर्माण झाली. तो रागावला नाही, तो दुखावला नाही. तो फक्त समजून घेत होता की कधी कधी आपण जे वाहतो त्यामुळे आपल्याला आदर मिळतो, पण तो आदर आपल्यासाठी नसतो. रस्ता संपत आला. गाव शांत होत गेलं. गाढव पुन्हा आपल्या साध्या आयुष्यात परतलं. पण आता त्याच्या मनात एक शांत समज होती की खरी किंमत आपण कोण आहोत यात असते, आपण काय वाहतो यात नाही. आता सगळं शांत, पुन्हा शांत आहे. वाऱ्यात हलकी थंड हवा आहे. चंद्रप्रकाश मऊपणे पसरला आहे. तुमचं मनही आता त्या गाढवासारखं शांत होत आहे. काहीही सिद्ध करायची गरज नाही. काहीही दाखवायची गरज नाही. फक्त निवांत राहा. श्वास
हळू करा. आत आणि बाहेर. आता शांतपणे डोळे मिटा. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. तुमचं शरीर पूर्णपणे रिलॅक्स होत आहे. तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. जसं त्या शांत गावातलं वातावरण, तसंच तुमचं मनही हलके, स्थिर आणि शांत होत आहे. हळूहळू झोप जवळ येत आहे. गोड, शांत, खोल झोप. आणि आता तुम्हाला गोड झोप लागेल. शुभरात्री.